सुरकुतलेले बीट फेकू नका, बनवा मॅजिकल बीटरूट आईस क्यूब्स. तर हे बघा किती छान असे हे आईस क्यूब्स झालेले आहेत. तर मग आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत कसे बनवले आहेत. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आरोग्य मंत्र या चॅनलवर. आपल्याकडे कधी बीट आणून ठेवले की ते सुकून जातात किंवा त्यांना सुरकुत्या पडतात. मग आपण ते फेकून देतो. तर आपण काय करतो, तर अर्धं खातो, तर अर्धं तसंच ठेवतो. मग ते फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी पण त्याला सुरकुत्या वगैरे पडतात बघा. तर मग मी तुम्हाला ना आज सुकलेल्या बीटापासून एक जबरदस्त ब्युटी सिक्रेट सांगणार आहे. फेकून देण्याऐवजी त्याचा असा वापर करा की तुमचा चेहरा गुलाबासारखा दिसेल आणि छान अशी शाईन पण येईल तुमच्या फेसवरती. तर मग मी काय केलं बघा, सर्वात अगोदर म्हणजे बीट छान असं धुवून घेतलेलं होतं आणि मग त्याचे छान असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि मग मिक्सरमधून त्याचा असा छान असा रस बारीक करून म्हणजे घेत होते बघा, काढून घेत होते. आणि मग म्हटलं चला मग अशा प्रकारे मी त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं बघा, पाणी टाकून छान असं. आणि ते कसं थोडंसं सुरकुत्या पडलेलं असल्यामुळं ते लगे होत नव्हतं, म्हणून मग मला थोडासा पाण्याचा वगैरे वापर करावा लागला त्यामध्ये. आणि मग ते छान असं ग्राइंड झालेलं होतं. तर बीट खाणं हे कधी पण आरोग्यासाठी म्हणजे चांगलं असतं बघा. आणि ज्यांना की म्हणजे शरीरामध्ये ब्लडची वगैरे कमतरता असेल तर त्यांनी म्हणजे सकाळी अनुशापोटी एक बीट खाल्लं पाहिजे किंवा मग त्याचा एक कप ज्यूस वगैरे करून घेतला पाहिजे बघा. त्यांची ती ब्लडची पण म्हणजे जी कमतरता आहे ते कमी होऊन जाईल. तर मग हे बघा, म्हटलं चला आता आपण असं प्रकारे त्याला गाळून वगैरे घेऊया. आणि मग मी त्याचा छान असा रस वगैरे बाजूला करून घेतला बघा. कारण की म्हणजे ना ज्यावेळेस आपण म्हणजे फेससाठी वगैरे हा आईस क्यूब यूज करणार आहोत, तर मग आपल्या फेसला म्हणजे त्याचा असा चोथा वगैरे लागू नये आणि इजा होऊ नये यासाठी मग आपण त्याचा असा चोथा सेपरेट करून घ्यायचा आणि मग त्याचा नुसता असं ज्यूस वगैरे काढून घ्यायचा बघा. तर तुम्ही ना म्हणजे अशा प्रकारे म्हणजे आईस क्यूब तयार करून बघा. आणि त्या आईस क्यूबचा म्हणजे वापर तुम्ही कसा करणार बघा. तर म्हणजे रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा एक तुकडा चेहऱ्यावरती फिरवला तर चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येते. तुम्ही महागड्या फेशियलची पण तुम्हाला म्हणजे गरज पडणार नाही बघा. आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर का काळे डाग किंवा वर्तुळे, डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर ते पण तुम्हाला हे कमी करण्यासाठी खूप गुणकारी आहे. आणि त्यानंतर तुमच्या ओठांची काळंकी किंवा तुमच्या ओठांच्या आजूबाजूला जर काळंकी असेल तर ते पण तुम्हाला म्हणजे काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हा तुम्हाला आईस क्यूब खूप असा गुणकारी पडणार आहे. तर मग मी हे बघा, ह्या रसामध्ये काय केलं आहे, ज्यूसमध्ये अर्धा लिंबू वगैरे पिळून घेतलेला आहे. कारण की आपण डायरेक्ट स्किनवरती लिंबू हा अप्लाय करू शकत नाही, त्याचे साईड इफेक्ट होतात. चेहरा पण आपला स्किन वगैरे रफली होते. आणि त्यानंतर थोडंसं गुलाबजल वगैरे पण मी मध्ये मिक्स केलेलं आहे बघा. आणि म्हणजे हा एक प्रकारचा फेस पॅकच तयार होतो. तर मग मी तुम्हाला ओठांबद्दल पण सांगितलं. आणि मग त्यानंतर जर का तुमच्या चेहऱ्यावरती म्हणजे पिंपल्स वगैरे असतील आणि पिंपल्स येऊन गेल्यानंतर जो चेहऱ्यावरती म्हणजे डाग वगैरे पडतात बघा, तर म्हणजे बीटमधील जे अँटीऑक्सिडंट्स असतात ना, त्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरील म्हणजे मुरुमे आणि परत की जे मुरुमां सोबत जे काळे डाग वगैरे पडलेले असतात ते पण डाग कमी करण्यास मदत होते. आणि त्यानंतर हा बर्फ तुम्ही थेट त्वचेवर लावण्याऐवजी एखाद्या पातळ सुती रुमालात गुंडाळून वापरा, ज्यामुळे त्वचेला खूप थंडी वाजणार नाही. आणि 2-3 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा हा साध्या पाण्याने तुम्ही धुवून घ्या. तर कसा वाटला आजचा हा आरोग्य मंत्र? सुकलेलं बीट आता फेकून देऊ नका, तर त्याचा असा उपयोग करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि
तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशावरती व्हिडिओ पाहायला आवडेल. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.